सोलापूरकरांनो, आनंद, उत्साह आणि धमाल घेऊन आली आहे मनोरंजन नगरी. लहान मुलांसाठी खास ऑफर. अवघ्या 100 रुपयात तब्बल 5 सुपरहिट गेम्स, वॉटर बोट, मिकी माउस, ट्रेन, जम्पिंग जपांग आणि ड्रॅगन राईड. याशिवाय कमी दरात मोठ्या मुलांसाठी थरारक ब्रेक डान्स राईड. दररोज संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू. मग वाट कसली पाहताय? आजच या आणि धमाल मनोरंजनाचा मनसोक्त आनंद घ्या. मनोरंजन नगरी, होम मैदान, पासपोर्ट कार्यालयासमोर, सोलापूर. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील नात्यावर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत असलेल्या आजच्या काळात वेळेचे महत्त्व ओळखून रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी कोणत्याही आर्थिक औपचारिकतेची वाट न पाहता उपचार करणारे डॉक्टर अनुपम शहा यांच्या माणुसकीचा सोलापुरात गौरव करण्यात आला. त्याचे झाले असे. शनिवार पेठेतील सामाजिक कार्यकर्ते फकीर अहमद उस्ताद यांना अचानक हृदयविकाराचा त्रास जाणवल्याने त्यांना तातडीने अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सुरुवातीला किरकोळ त्रास असल्याचे वाटत असले तरी एंजिओग्राफी केल्यानंतर हृदयातील 3 गंभीर ब्लॉकेज असल्याचे स्पष्ट झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन निकटवर्तीय हाजी इब्राहिम मोतीवाला आणि जावेद खैरदी यांच्याशी चर्चा करण्यात आली आणि तात्काळ शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला. याप्रसंगी हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अनुपम शहा यांनी कोणत्याही प्रकारच्या बिलाची किंवा ॲडव्हान्स रकमेची अट न घालता क्षणाचाही विलंब न करता आवश्यक शस्त्रक्रिया केली. वेळेवर घेतलेल्या या निर्णयामुळे फकीर अहमद उस्ताद यांच्यावर यशस्वी उपचार होऊन त्यांची प्रकृती सुधारली. या संपूर्ण घटनाक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जावेद खैरदी यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. मित्राला वेळेत रुग्णालयात दाखल करण्यापासून ते उपचाराची संपूर्ण जबाबदारी पार पाडण्यापर्यंत त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. संकटसमयी मित्रासाठी धावून जाणाऱ्या मैत्रीचेही या निमित्ताने दर्शन घडले. रुग्णाचा जीव सर्वप्रथम आणि आर्थिक व्यवहार नंतर हा आदर्श प्रत्यक्ष कृतीतून दाखवून देणाऱ्या डॉक्टर अनुपम शहा यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी फकीर अहमद उस्ताद यांच्या मित्रपरिवाराने 7 रस्ता येथील त्यांच्या रुग्णालयात छोटेखानी सत्कार समारंभ आयोजित केला. याप्रसंगी जमियत उलेमा हिंदचे जिल्हाध्यक्ष मौलाना हारिस शेख यांच्या हस्ते डॉक्टर शहा यांचा शॉल आणि पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपचारानंतर पूर्णपणे बरे झालेल्या फकीर अहमद उस्ताद यांनी आपल्या मनातील कृतज्ञतेच्या भावना लेखी स्वरूपात व्यक्त करून त्या डॉक्टर अनुपम शहा यांच्याकडे सुपूर्द केल्या. जीव वाचवणाऱ्या डॉक्टरांविषयी व्यक्त केलेल्या या भावनिक शब्दांनी उपस्थितांचेही मन भारावून गेले. याप्रसंगी बोलताना मौलाना हारिस शेख म्हणाले, एखाद्या आजारी व्यक्तीला दिलासा दिला, त्याचा जीव वाचवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला तर अल्लाह त्यावर खुश होतो. डॉक्टर अनुपम शहा यांनीही याच सेवाभावाने कार्य केले आहे. आज रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय त्यांना मनापासून दुआ देत आहेत. ही दुआ कोणत्याही भौतिक सन्मानापेक्षा अधिक मौल्यवान आणि अनमोल आहे. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ करणारा हा सोहळा उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेला. वैद्यकीय क्षेत्रात सेवाभाव, तत्परता आणि माणुसकी यांचे महत्त्व आजही जिवंत असल्याचा संदेश या प्रसंगातून समाजाला मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. आजच्या काळात काही ठिकाणी डॉक्टर रुग्ण संबंधांबाबत नकारात्मक चर्चा होत असताना वेळेवर उपचार, संवेदनशीलता आणि मानवतेला सर्वोच्च स्थान देणाऱ्या वैद्यकीय सेवेचे हे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे. याप्रसंगी जावेद खैरदी, हाजी इब्राहिम मोतीवाला, पानगल मशीदचे ट्रस्टी अब्दुल कदीर आलिम, एम रफिक जकलेर, अल्ताफ काझी, अनिल उकरंडे, अबू तुराब यादगीर, हाजी अब्दुल सत्तार मोमीन, कल्याणी कलशट्टी, जकी शेख, मुश्ताक शेख बिल्डर, अकबर खलिफा तसेच जनशक्ती न्यूजचे संपादक इलियास सिद्दीकी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सुफी शेख, बब्बू उस्ताद, बबलू आलिम, नौमान खैरदी आणि वसीम रामपुरे यांनी परिश्रम घेतले. सही बुखारी नाम की एक हदीस की किताब है. उसमें उन्होंने कहा कि जब पूरी दुनिया ख़त्म हो जाएगी, इस्लामिक बिलीफ में से ये है कि आदमी मरने के बाद दोबारा ज़िंदा होता है और अपने कर्म के आधार पर उसको वहीं पर रिवॉर्ड दिया जाता है. तो जब वो हिसाब किताब चल रहा होगा तो गॉड जो है लोगों से पूछेगा, मैं बीमार हुआ था, तू मुझे देखने के लिए क्यों नहीं आया? मैं भूखा था, तो खिलाने के लिए क्यों नहीं आया मुझे? मैं प्यासा था, पानी क्यों नहीं पूछा तूने मुझसे? तो लोग पूछेंगे, योर लॉर्ड, यानी योर लॉर्ड ऑफ ऑल यूनिवर्सेस, पूरे कायनात का मालिक है तू, सस्टेनर है, लॉर्ड है, गॉड है, तू कैसे बीमार हो गया? तो उसने कहा कि वो फला आदमी जो बीमार हुआ था ना, तेरे सामने से स्टेशन पर जा रहा था, अगर तू सिर्फ उसके सर पे हाथ रख के बोलता था ऑल इज वेल, नो प्रॉब्लम, सब ठीक हो जाएगा, कोई प्रॉब्लम नहीं भाई, जाओ, उतना भी अगर करता ना तो मेरी खुशी तू उस हाथ फेरने पर पाता है.
तो हम लोगों का बिलीव ये है कि आदमी करोड़ों रुपए दे करके वो सुख चैन उसको नहीं मिल सकता जो एक ज़रूरतमंद और मुसीबत जिसके ऊपर आई हुई है उसके सर पे सिर्फ हौसले का नो प्रॉब्लम, कोई रिलैक्स रहो आप, कोई बात नहीं। अभी सर अभी जो बता रहे थे वो ये जो दुआ रहती है ना, दिल की दुआ, वो प्राइसलेस है, यानी उसकी कोई प्राइस नहीं है। ये अगर काबे में जा करके अगर डॉक्टर को याद कर रहे हैं तो वो दुआ जो है ना वो प्राइसलेस है, उसको डिमांड की जरूरत नहीं रहती है। ऐसी दुआएं आप ले रहे हैं खुदा के दरबार में, हमारी दुआ है सर कि आप आणि तुमची सगळ्यांची दुवाच मला चांगलं काम करायला प्रेरित करते. मोस्ट वेलकम सर, थैंक यू सर।